आता वळूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मरोळ मुंबई पोलीस ग्राउंड येथे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा गोंधळ, वेळ आणि तारीख देऊनही सकाळपासून आत न घेतल्याने उमेदवारांकडून गोंधळ, संतप्त उमेदवारांकडून रास्ता रोको, उमेदवारांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। पुण्याच्या भोर तालुक्यातील मळे गावामध्ये पंचायत राज अभियानांतर्गत बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण, 10 दिवसीय प्रशिक्षणामध्ये परिसरातील महिलांचा उत्साहात सहभाग, कार्यक्रमावेळी एकल आणि परिव्यक्त्या या महिलांचा विशेष सन्मान। उन्हाळी सुट्ट्यानिमित्त आता कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, मुंबई ते गोवा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय। सीएसएमटी मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी दर गुरुवारी रात्री 12:20 जी आहे ती चालवली जाणार आहे। मध्य रेल्वेची एका वर्षामध्ये फुकट्या प्रवाशांकडून 227 कोटींच्या दंडाची वसुली पाहायला मिळते। विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम केली जाते। मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून आता 227 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून अतिरिक्त 120 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसह पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून रेल्वे गाड्या धावणार आहेत। मुंबईतील रेल्वे स्थानकावरती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रेल्वे पोलिसांचं आता प्रमुख स्थानकांवरती विशेष लक्ष आहे। मुंबईतील डेंग्यू मलेरिया नियंत्रणासाठी आता बांधकामांवरती एआयची नजर असणार आहे। 20,000 मजुरांना मुंबई महापालिका प्रशिक्षण देणार आहे। डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यंदा तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबईमध्ये म्हाडाच्या 2,500 घरांच्या सोडतीसाठी आता एप्रिलमध्ये जाहिरात येणार आहे। म्हाडाच्या सोडतीमध्ये मध्यम उच्च उत्पन्न गटातील घरांचा भरणा अधिक असणार आहे। अत्यल्प आणि अल्प गटासाठी तुरळक घरं सोडतीमध्ये असण्याची शक्यता आहे। वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी 525 कोटी रुपयांचा निधी आहे। अमृत योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामं मंजूर करण्यात आलीत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली।